वसा जनसेवेचा. जगभरात पेट्रोलियम पदार्थांच्या तुटवड्याची चर्चा सुरू असताना अनेक मंदिर व देवस्थानांना गॅस सिलेंडरच्या नियोजनाचा प्रश्न भेडसावत आहे. मात्र संतनगरी शेगावमधील श्री संत गजानन महाराज संस्थान पुन्हा एकदा दूरदृष्टी आणि नियोजनामुळे आदर्श ठरताना दिसत आहे. दररोज हजारो भाविकांना मोफत महाप्रसाद देण्याची परंपरा जपणाऱ्या संस्थानने महाप्रसाद तयार करण्यासाठी सौर ऊर्जा आणि स्टीम बॉयलरची प्रभावी व्यवस्था उभी केली आहे. त्यामुळे गॅस सिलेंडरच्या तुटवड्याचा किंवा वाढत्या दरांचा संस्थानाच्या महाप्रसाद सेवेला कोणताही फटका बसत नाही. ऊर्जा बचत आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा वापर करून संस्थानाने आधुनिक व्यवस्थापनाचा आदर्श निर्माण केला आहे. सध्या अमेरिका इराक युद्धाच्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे अनेक देशांमध्ये पेट्रोलियम पदार्थांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्याचा परिणाम उद्योग व्यवसायांसह अनेक धार्मिक संस्थानांवरही होताना दिसत आहे. अनेक ठिकाणी गॅस सिलेंडरचे काटेकोर नियोजन करावे लागत असताना शेगाव संस्थान मात्र या संकटापासून पूर्णपणे सुरक्षित असल्याचे चित्र आहे. महाप्रसादालयात स्टीम बॉयलरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात अन्न तयार केले जाते. स्वच्छता, शिस्त आणि नम्र सेवा या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या संस्थानाच्या व्यवस्थापनामुळे दररोज हजारो भाविकांना सुरळीत आणि स्वच्छ पद्धतीने महाप्रसाद मिळतो. आता आपण बचत करायची आहे गॅसची, तर बॉयलरवर करायला पाहिजे. कारण विरारला सदानंद महाराजांच्या मठामध्ये परशुराम कुंडावर बॉयलरवर जेवण करत असते आणि बॉयलरवर जेवण हे चांगलं इतकं लागते आणि शिजलेलं असते. आणि इकडे ही सिस्टीम आहे बॉयलरचं, की आता ह्याच्यापुढे देवस्थानामध्ये प्रसाद बनवतात तिकडे बॉयलर हा वापरलाच पाहिजे, म्हणजे एवढा बचत होईल गॅस. 8 दिवसापासून खाडी राष्ट्रांमध्ये युद्ध चालू आहे आणि या युद्धाचा परिणाम जो आहे तो पेट्रोलियम पदार्थांवर दिसून येत आहे. त्याचाच एक मोठा परिणाम म्हटलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेले सगळे संस्थान जिथे आहे तिथे सुद्धा दिसून येत आहे. मात्र सध्या आम्ही आहोत विदर्भाची पंढरी म्हणून गणल्या जाणारी शेगाव संस्थान. येथे आपण पाहू शकता की जो महाप्रसाद आहे हा भाविकांना नित्य नियमितप्रमाणे पूर्ववत जसा होत होता तसाच दिल्या जात आहे. कारण याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की पुढच्या परिस्थितीचा विचार करून गजानन महाराज संस्थान यांनी सोलर म्हणजे स्टीम आणि बॉयलर याच्यावर जे महाप्रसाद बनते त्याची व्यवस्था अगोदरपासूनच करून ठेवली होती. आपण आज नेहमी पाहून राहिलो, प्रत्येक जागेवर शहरोशहरमध्ये पाहून राहिलो की गॅस सिलेंडरचा तुटवडा अशी एक भावना लोकांमध्ये निर्माण होत आहे. पण येथे तसं काहीही नाही आहे. गजानन महाराज संस्थान हे नेहमी आपली स्वच्छता आणि पूर्वनियोजनाकरता एक प्रसिद्ध म्हणून ओळखल्या जात असते. येथे कोणताही महाप्रसादाकरता कोणालाही त्रास नाही आहे, ही एक महत्वाची गोष्ट आहे. कॅमेरा पर्सन समीर देशमुख सोबत महेंद्र मिश्रा, बुलढाणा. ऊर्जा बचत, पर्यावरण संरक्षण आणि भक्त सेवा यांचा सुंदर संगम घडवत गजानन महाराज यांच्या संस्थानाने पुन्हा एकदा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. सिटी न्यूज. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.